नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपली एकदम गाड्यावर जशी भेटते तसा रगडा पॅटीज। मी हे घरच्या घरी बनवलेला आहे आणि अगदी कमी वेळात आणि एकदम चटपटीत हा चाट बनवलेला आहे आणि मी तुम्हाला आता त्याची रेसिपी सांगणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। जर माझ्या व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता मी रेसिपी सांगते। इथे मी 1 कप पांढरा वाटाणा घेतलेले आहे आणि हे पांढरा वाटाणा आपल्याला रात्री 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 8 ते 10 तास आपल्याला छान भिजत घालायचा आहे, म्हणजे वाटाणे छान भिजतील। आणि हे पांढरे वाटाणे तुम्ही जवळच्या कोणत्याही किराणा दुकानामध्ये हे पटकन भेटतात, तुम्ही तिथून जाऊन आणू शकतात। आणि आता हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे व आता यामध्ये पाणी घालून आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे। 7 ते 8 तास भिजल्यामुळे छान शिजतात। आणि आता हे भिजत घालून आपण हे रात्रभर झाकण ठेवून ठेवणार आहेत। तर आता आपल्याला हे सकाळी रगडा पॅटीज करायचा आहे। त्यासाठी मी हे सकाळी उठल्यावर 4 बटाटे पाण्यामध्ये छान असे उकडायला ठेवलेले आहेत आणि कुकरमध्ये ठेवलेले आहेत। 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे सहज उकडले जातात बटाटे पॅटीज करण्यासाठी। आणि आता हे छान बटाटे उकडलेले आहेत आणि आता या बटाट्याची मी साल काढून घेणार आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व बटाट्याची साल ही काढून घ्यायची आहे। आता आपले हे वाटाणे ही छान भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी। आता आपल्याला हे कुकरला छान याची शिट्टी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचे व थोडेसे मीठ घालायचे व अर्धा चमचा हळद घालायची आणि 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपले वाटाणे हे छान शिजतील आणि रगडाही छान होईल। आता आपल्याला हे शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गॅसवर। आता आपला रगडा वाटाणे शिजेपर्यंत आपल्याला पॅटीज तयार करायचा आहे। आता मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हाताने बटाटे आधी मॅश केलेले आहेत, मग नंतर छान चमच्याच्या मदतीने छान मॅश करून घ्यायचे आहेत। एकदम तुम्ही बघू शकता किती छान मॅश केलेले आहेत मी बटाटे। आणि आता यामध्ये काय काय लागणार आहे ते मी सांगते। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे व 1 ते 2 चमचे चिली फ्लेक्स घालायचे आहेत, तुमच्या तिखटाच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता। मी इथे 2 चमचे घातलेले आहे। अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागणार आहे। कॉर्नफ्लॉवर मी 4 चमचे घातलेले आहे। तुम्ही तुमच्या बटाट्यानुसार तुम्ही हे पीठ घेऊ शकता, कमी जास्त। तुम्ही इथे मैदा वापरला तरी चालेल किंवा तांदळाचे पीठही वापरले तरी चालेल। मी कॉर्नफ्लॉवर वापरलेले आहे। वरतून सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता व हे सर्व मिश्रण एकजीव करायचे आहे, एकदम पातळ नाही, एकदम छान झालेला आहे। आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर एकदम परफेक्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम पातळ अजिबात झालेला नाही। व आता हाताला तेल किंवा तूप लावून मळलेल्या पिठातून आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि हाताने असा छान दाबून आपल्याला याचा पॅटीस तयार करायचा आहे। आणि आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व पॅटीज करून घ्यायचे आहेत। मी जसा हा व्हिडिओ दाखवला आहे तशीच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बाहेर गाड्यावर खायचं विसरता जर तुम्ही हा रगडा घरी करून बघितला तर। आता अशाच प्रकारे आपल्या पॅटीज तयार झालेला आहे। मी इथे छोटीशी एक नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे आणि आपल्याला फ्राय करायचे आहेत, त्यामुळे मी थोडेसे तेल घातलेले आहे। तेल आता आपल्याला ह्या कढईमध्ये छान चमच्याच्या मदतीने सगळीकडे लावून घ्यायचे आहे आणि नॉनस्टिकमध्ये खाली आपल्या जे पॅटीज केलेला आहे ते चिटकणार नाहीत। जर तुम्हाला तेलामध्ये तळून घ्यायचे असेल तर तुम्ही तळून घेऊ शकता। मी इथे थोडे फ्राय करणार आहे आणि थोडेसे पीठ लावलेले आहे, कॉर्नफ्लॉवर हे लावलेलं आहे, तुम्ही मैदाही लावू शकता। आता आपल्याला हे एक एक कढईमध्ये ठेवायचे आहे आणि वरतून थोडेसे तेल घालायचे आहे।
दोन्ही बाजूने छान असे आलटून पलटून छान असे खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। आणि आता हे तुम्हाला पलटून दाखवते, खालूनही खूप छान भाजलेले आहेत आणि आलटून पलटून छान भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे एकाच बाजूला ते करपणार नाहीत। तर तुम्ही बघू शकता आपला पॅटीस तयार झालेला आहे, एकदम कुरकुरीत व क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे सर्व पॅटीस फ्राय करून घेतलेला आहे। आपला रगडा शिजलेला आहे, वाटाणे शिजलेले आहेत। आता वाटाणे हे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत आणि एकदम झटपट होतो। आणि हा जर रगडा खाल्ला तर तुम्ही कधीच बाहेर खाणार नाहीत, प्रत्येक वेळेस तुम्ही घरीच करून खाणार। एक कढई गरम करायला ठेवा गॅसवर। कढईमध्ये पळीभर तेल घाला। तेल तापले की त्यामध्ये जिरे घाला। जिरे घातले की इथे मी टोमॅटो घातलेले आहेत। जर तुम्हाला फोडणीला कांदा घालायचा असेल तेही तुम्ही कांदा घालू शकता। मी इथे कांदा घालायचे विसरले आहे, त्यामुळे टोमॅटोज टाकले आहेत घाईमध्ये। टोमॅटो आपल्याला छान मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत व आपल्या आवडीनुसार मसाले घालू शकता। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा धने पावडर घातलेला आहे। आता हे सर्व चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करा व शिजलेले वाटाणे यामध्ये घालायचे आहेत। जर तुम्हाला पातळ हवे असेल तर थोडेसे गरम पाणी घालू शकता। जर तुम्हाला रगडा असाच घट्टसर हवा आहे तर घट्टसरच तुम्ही ठेवू शकता। आणि याला 5 ते 7 मिनिट आपल्याला गॅसवर उकळी येईपर्यंत ठेवायचे आहे व त्यावर चवीनुसार मीठ घाला व वरतून बारीक कोथिंबीर घाला व जे मी बटाटे उकडलेले होते त्यामधला अर्धा बटाटा ठेवलं होतं बाजूला, ते बटाटा आपल्याला यामध्ये हाताने कुस्करून घालायचे आहेत, म्हणजे रगडा हा खूप छान लागतो आपला। आणि आता मी गॅसवर हे 5 ते 7 मिनिट रगडा होऊ देणार आहे। आता आपला रगडा झालेला आहे, मी गॅस बंद करणार आहे व त्यासाठी आता काय लागणार आहे, 1 वाटी इथे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत व बारीक शेव पण घेतलेली आहे आणि कांदा आणि कोथिंबीर हे तर छान बारीक कट करून घेतलेले आहे। एक डिश घ्या व डिशमध्ये तुम्हाला किती रगडा हवा आहे तितका तुम्ही घेऊ शकता। मी इथे 2 चमचे सुरुवातीला घेतलेला आहे आणि आता यामध्ये पॅटीस घालणार आहे। आपण पॅटीस केलेला आहे ते घालणार आहे व वरतून पुन्हा आपल्याला थोडासा 1 चमचा रगडा घालायचा आहे व त्यावर आता चिंचेची चटणी घातलेली आहे व हिरवी चटणीही घातलेली आहे। हे मी विकत आणलेलं आहे, ते मी घातलेले आहे। तर चिंचेची आणि हिरवी चटणी पुदिनाची व अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे व थोडेसे लाल तिखट घातलेले आहे चवीनुसार व बारीक शेव घातलेली आहे व बारीक चिरलेला कांदाही यावर तुम्ही घालू शकता व डाळिंबाचे दाणेही घाला। आता आपण बारीक चिरलेला कट केलेला कांदा घालणार आहोत व वरतून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि व परत एकदा तुम्ही भरपूर सारी बारीक शेव घालू शकता जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार। तर तयार आहे आपला एकदम गाड्यावर जसा भेटतो तसा रगडा पॅटीस तयार झालेला आहे आणि वेळही खूप कमी लागतो आणि अगदी घरच्या सामानात होतं। फक्त तुम्हाला वाटाणे दुकानातून आणायचे काम आहेत। धन्यवाद।